मुघलांच्या गस्तीत, खोल दरीमध्ये आणि हा वाघ दरवाजा. छत्रपती राजाराम महाराजांनी येथून पलायन करत स्वराज्याची ज्योत जिवंत ठेवली. हीच आहे मराठ्यांची धैर्याची आणि शौर्याची थरारक कथा. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड. म्हणावा तसा विस्तार प्रचंड आहे व या ठिकाणी राजधानी शोभावी अशा अनेक वास्तू आपल्याला या ठिकाणी पाहण्यासाठी मिळतात. अनेक शिवप्रेमी गडावर येतात, भेट देतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांना व भूतलावरील आश्चर्यकारक अशा या किल्ल्यास नमन करीत असतात. मित्रांनो, आजही आपल्याला रायगडावर अनेक वास्तू आहेत ज्यांना फार कमी शिवप्रेमी भेट देतात व यापैकी एक म्हणजे वाघ दरवाजा. आज्ञापत्रात लिहिले आहे की किल्ल्याचा एक दरवाजा हा आयुब थोरलाच आहे. याकरिता गड पाहून 1, 2, 3 दरवाजे तैशाच थोर दिंड्या करून ठेवाव्यात. वाघ दरवाजा हा किल्ल्याच्या दक्षिण दिशेस असून हा एकमेव दरवाजा आहे. याची बांधणी आपत्कालीन स्थितीत गडावरून बाहेर पडण्याकरता आणि शत्रूंना फसवण्यासाठी करण्यात आली आहे. येथे येण्यासाठी आपल्याला 860 मीटर उंच अशा बाले किल्ल्यावरून दक्षिणेस असलेल्या कुशावर्त तलावाच्या मागील बाजूस आपल्याला 145 मीटर खाली उतरावे लागते. वाघ दरवाजाची समुद्र सपाटीपासून उंची 715 मीटर आहे. याची रचना ही गोमुखी पद्धतीची आहे. हा दरवाजा म्हणजे किल्ल्याच्या महादरवाजाची हुबेहूब प्रतिकृती असून दोघात फक्त आकाराचा फरक आहे. यादवांची राजधानी देवगिरी हे दुर्ग स्थापत्याचे उत्तम उदाहरण. तर या गडास फक्त एकच वाट असल्याने शत्रूंना हा किल्ला जिंकता आला. दुर्ग स्थापत्याची उत्तम माहिती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणूनच या वाघ दरवाजाची दूरदृष्टी ठेवून निर्मिती केली व त्यामुळेच मोगल्यांनी किल्ल्यास वेढा घातल्यावर छत्रपती राजाराम महाराज आपल्या सहकार्यासह वाघ दरवाजा मार्गेच गड उतरून जिंजीस गेले. वाघ दरवाजाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथून खाली उतरण्यास महादरवाजाप्रमाणे वाट नसून खाली सरळ कडा आहे आणि खाली उतरण्यासाठी कातडा रुग्णाची कला अवगत असलेले व्यक्तीच फक्त येथून खाली उतरू शकतो. पूर्वी येथून कातडावरून अथवा दोरखंड लावून खाली उतरता येत असे. रायगड किल्ल्याच्या वाघ दरवाजा म्हणजे काळजात धडकी भरवणारा हिंदुपत पातशाहीचा हा दरवाजा. या दरवाजाने मराठा साम्राज्य वाचवले, हिंदवी स्वराज्य वाचवले, मराठ्यांचा छत्रपती वाचवला. हाच दरवाजा होता म्हणून स्वराज्य वाचले, म्हणून हिंदुस्थान वाचला, म्हणून हिंदुस्थानातला हिंदू वाचला. आज्ञापत्राप्रमाणे वाघ दरवाजा बांधावे ते खाली बुरुज देऊन आणि खालून मारा चुकून रायगडावर थेट मारा करेल अशी एकही तोफ शिवकाळामध्ये कोणाकडे नव्हती की ज्याचा मारा थेट रायगडावर जाईल. सह्याद्रीच्या कुशीत 2700 फूट उंचीवर वसलेला रायगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये मुरुडकडून हा किल्ला जिंकून स्वराज्याची राजधानी बनवला. 1674 मध्ये येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, ज्यामुळे मराठा रायगड साम्राज्याचा गौरवशाली केंद्रबिंदू बनला. किल्ल्याच्या अभेद्य तटबंदी, बुरुज आणि गुप्त मार्गांनी तो मोगलांसाठी अजिंक्य होता. रायगडाच्या पश्चिमेकडील हा प्रवेशद्वार डोंगराच्या खडबडीत उतारावर बांधलेला तोच हा वाघ दरवाजा. काळ्या दगडांचे मजबूत बांधकाम, गोमुखी पद्धतीचा आकार, आसपासच्या बुरुज आणि गुप्त मार्ग यामुळे हा दरवाजा शत्रूंसाठी अभेद्य होता. वाघ दरवाजा मराठ्यांचा रणनीतीचा आणि शौर्याचा प्रतीक आहे, ज्याने स्वराज्याच्या रक्षणात मोलाची भूमिका बजावली. 1689 मध्ये मराठ्यांचे स्वराज्य संकटात सापडले. छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेनंतर मुघल सम्राट औरंगजेबाने स्वराज्य नष्ट करण्यासाठी प्रचंड सैन्य पाठवले. रायगड त्या काळी स्वराज्याचे हृदय मुघलांच्या निशाणावर होते.
अशा कठीण परिस्थितीत छत्रपती राजाराम महाराजांनी वाघ दरवाज्यातून पलायन करत स्वराज्याची ज्योत जिवंत ठेवली. ही कथा जणू एक थरारक आणि रोमांचकारी आहे. मुघलांच्या वेळा 1689 मध्ये मुघल सेनापती जुल्फिकार खानाने रायगडाला घेतले. मुघलांचे विशाल सैन्य, तोफा आणि रसद यामुळे रायगडाचा पाडाव अटळ होता. रायगडावरील मराठी सैनिक आणि राजाराम महाराज यांच्या समोर स्वराज्य वाचवण्याचे मोठे आव्हान होते. रायगडाच्या पतनाची शक्यता दिसतात राजाराम महाराजांनी वाघ दरवाजाच्या गुप्त मार्गातून पलायन करण्याचा निर्णय घेतला. हाच मार्ग इतका अवघड आणि रहस्यमय आहे, केवळ मराठ्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांनाच त्याची माहिती होती. रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात मुघलांच्या डोळ्यात धूळ फेकत छत्रपती राजाराम महाराजांनी रामचंद्र अमात्य, शंकररावजी नारायण आणि मराठा सैनिकांसह हा मार्ग निवडला. वाघ दरवाजातून बाहेर पडण्यासाठी मराठ्यांनी दोर आणि कणगे यांच्या मार्गानं खोल दरीतून खळबळीत कडे आणि मुघल गस्तीचा धोका यामुळे हा प्रवास जीवघेणा होता. तरी छत्रपती राजाराम महाराजांनी धैर्य आणि बुद्धिमत्तेने हा मार्ग पार केला. त्यांच्या सोबताच्या सैनिकांनी मुघलांच्या गस्तीपासून त्यांचं रक्षण केले. या दरवाजातून बाहेर पडल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज पन्हाळगड आणि आता स्थित असलेलं तामिळनाडू मधलं जिंजी या ठिकाणी पोहोचले. जिंजी येथे त्यांनी स्वराज्याचा लढा नव्या जोमाने सुरू केला. मराठ्यांनी गनिमी काव्याचा वापर करत मुघलांना सडोकी पडू करून सोडले. या पलायनाने स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचले आणि मराठ्यांचा आत्मविश्वास वाढला. मित्रांनो, वाघ दरवाजातून छत्रपती राजाराम महाराजांचे पलायन हे केवळ पलायन नव्हते, तर स्वराज्याच्या रक्षणासाठी एक रणनीतिक विजय होता. रात्रीच्या अंधारात मुघलांच्या गस्तीमधून सुटका करत वाघ दरवाजाच्या खडबडीत मार्गाने उतरणे हे छत्रपती राजाराम महाराज आणि त्यांच्या सहकार्याचे अप्रतिम धैर्य दाखवते. हा प्रसंग प्रत्येकाला शिकवतो की संकटावरही हार मानू नये. वाघ दरवाजातून गुप्त मार्गाचा वापर करत आणि मुघलांना चकवून हे मराठ्यांच्या रणनीतीचे उत्तम उदाहरण आहे. यातून शिकायचे की बुद्धीने मोठ्यात मोठा शत्रू सुद्धा पराभूत होऊ शकतो. रामचंद्र पंत अमात्य आणि शंकररावजी नारायण यांनी छत्रपती राजाराम महाराजांसोबत जीवावर उदार होऊन साथ दिली. वाघ दरवाजा ही त्यांच्या स्वराज्याची प्रतीची निष्ठेची साक्ष आहे. स्वराज्याची ज्योत वाघ दरवाजातून बाहेर पडताना छत्रपती राजाराम महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न जिवंत ठेवले. हीच कथा प्रत्येक मराठाच्या मनात लढण्याचा जोश निर्माण करते.